श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत सोलापुरी स्टाईलमध्ये शेंगदाण्याची चटणी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते आपण आता एका कढईमध्ये चांगले भाजून घेणार आहोत. खरपूस असे आपल्याला हे एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे, कारण आपण गॅस फास्ट केला तर वरून आपल्याला शेंगदाणे असे भाजल्यासारखे वाटतील. असे चांगले खरपूस भाजले जाणार नाही, त्यामुळे आपल्याला हे एकदम असं स्लो आचेवर थोड्या थोड्या वेळाने असं हलवत छान असे भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये थोडेसे जिरे टाकूया. आणि यामध्ये आपण आता 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या आणि जिरे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, अगदी मंद आचेवर. तर तुम्ही बघू शकता छान असे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. आता आपण त्यावरून थोडंसं असं तेल टाकणार आहोत आणि परत हे हलवून असं मंद आचेवर थोडेसे परत भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता पूर्ण शेंगदाण्याला तेल असं लागलेलं आहे. याने काय एक वेगळा असा खमंगपणा येतो या चटणीमध्ये. सोलापुरी पद्धतीने केलेली चटणी ही खूप टेस्टी असते. आता आपण हे सगळं थंड करून घेतलेलं आहे. आता आपण हे थंड करून घेतलेलं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखट आणि मीठ टाकणार आहोत आणि हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. किंवा गावी कसं खलबत्त्यावर पण हे वाटतात, त्यामुळे थोडीशी वेगळी टेस्ट येते चटणीला. तर हे बघा असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सर कसं ऑन ऑफ असं करत करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर आपली अशी ही मस्त सोलापुरी पद्धतीने चटणी तयार झालेली आहे शेंगदाण्याची. तर ही चटणी भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते. यामध्ये तेल टाकून तुम्ही हे चपातीसोबत पण खाऊ शकता आणि तेल न टाकता खाल्ली तरी पण छानच लागते. तर मस्त आपली अशी ही झणझणीत अशी सोलापुरी स्टाईलमध्ये चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते पण करून घ्या. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.